नेवी वाले आप भी जरा अपना इसमें हिस्सा डालो। आर्मी अंदर घुस गई है पाकिस्तान में, INS विक्रांत है, वहां से करिए 15-20 ब्रह्मोस फायर, सेट फायर टू द कराची पोर्ट, आग लगा दो कराची में। जय महाराष्ट्र। पाकिस्ताननी त्यांच्या देशातील दहशतवादी लोकांद्वारे पहलगाममध्ये ज्यावेळेस एक भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानच्या जवळपास 9 ते 10 दहशतवादी अड्ड्यांवर थेट कारवाई करत एअर स्ट्राईक केली आणि त्या संदर्भातील संपूर्ण बातम्या ह्या जगभर प्रसारित व्हायला सुरुवात झाली। व त्याच्यानंतर सगळ्यात धोकादायक म्हणजे पुढची गोष्ट तो म्हणजे आपला मीडिया। हे आपल्या भारतीय मीडियाला कुठंतरी आवर घातला पाहिजे। आपण काय बातम्या दाखवतो, आपण कशा बातम्या दाखवतो याचं कुठलं तारतम्यच राहिलं नाही। म्हणजे कुठं दाखवत आहेत की पेशावरवर काय झालं, कुठं रावळपिंडी, कुठं कराची, हे असं नसतं। आणि त्या व्हिडिओ ज्या सातत्याने हल्ला केल्यानंतर ज्या प्रसारित होत आहेत त्या व्हिडिओंवर देखील कुठं ना कुठं रोक लावली पाहिजे, काहीतरी त्यांना एक सेन्सॉरशिप लावली पाहिजे। कारण मीडिया ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी टी व्हीवर दाखवत आहे हे खूप चुकीचं आहे। म्हणजे ही कुठली पद्धत आहे आणि यातून काय धोका निर्माण होऊ शकतो याचं गांभीर्य तरी मीडियाला आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्ही टी व्हीवर ज्या पद्धतीने 24 तास दाखवत आहे त्यातून दोन्ही देशांपेक्षा आपल्याही देशामध्ये एक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते। शिवाय आपण जे काही करतोय त्याची इत्थंभूत माहिती संपूर्ण जगाला कळते, ही कितपत योग्य असेल? सरकारने मीडियावर कुठला ना कुठला कंट्रोल घातला पाहिजे। मीडिया ज्या पद्धतीने या सगळ्या बातम्या दाखवते ते खूप चुकीचं आहे।